नमस्कार मित्रांनो, आत्मीय बंधू आणि भगिनींनो, मी माझ्या ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मध्ये आपले सहर्ष शब्द सुमनाने स्वागत करत आहे. आपणासाठी आज एक महत्वाची ब्रेकिंग न्यूज स्पष्ट करणार आहे. जी न्यूज आपण स्पष्ट करणार आहेत त्या बातमीचे टायटल आहेत 1 जुलै पासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार, 3% महागाई भत्ता वाढ बाबत पत्र. या संदर्भातील माहिती असून याचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे करूया. त्या अगोदर आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. तर चला पाहूया आजच्या महत्वाच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. 1 जुलै पासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार, 3% महागाई भत्ता वाढ बाबत पत्र. 1 जुलै पासून वाढीव महागाई भत्ता लागू होणार 3%. या संदर्भामध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना ही दिनांक 1 जुलै 2025 पासून 3% महागाई भत्ता डिअरनेस अलाउन्स DA लागू करण्यात यावी. या मागणीसाठी राज्याचे माननीय मुख्यमंत्री तसेच माननीय उपमुख्यमंत्री यांना अधिकृत निवेदन देण्यात आले आहे. हे निवेदन राज्य सरकारी गट ड चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या मध्यवर्ती महासंघाच्या महाराष्ट्र विभागाच्या संघटनेने निवेदन दिले आहेत आणि त्यांच्या वतीने हे निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात नमूद केले आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वेतन आणि महागाई भत्ता देताना केंद्र सरकारचे धोरण स्वीकारले जाते. ही बाब शासनाने यापूर्वीच अनेक वेळा स्पष्ट केली आहे. त्या अनुषंगाने राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना केंद्र सरकारप्रमाणे महागाई भत्ता वाढ लागू केला. तसेच केंद्र सरकार प्रमाणेच वर्षातून 2 वेळा म्हणजे जानेवारी आणि जुलै महिन्यात महागाई वाढ देण्याची प्रथा आहे. तरी सुद्धा केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना जुलै 2025 पासून 3% वाढ मंजूर केली असून ही वाढ महागाई भत्ता 55% वरून 58% केंद्राची झाली आहे. आणि त्यानंतर बऱ्याच राज्यामध्ये याबाबत निर्णय सुद्धा घेण्यात आले. पण महाराष्ट्रामध्ये वेगळी प्रथा पडली. ही वाढ केंद्र सरकारप्रमाणे अधिकृत लागू करत असताना त्याच धर्तीवर राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील ही वाढ देणे अपेक्षित होते. मात्र राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांना अद्यापही 3% वेतन वाढ देण्यात आलेली नाही. ही बाब गंभीर निवेदन असून या बाबतीत गंभीर निवेदन नमूद करण्यात आले आहेत आणि या संदर्भात दिनांक 8 ऑक्टोबर 2025 रोजी शासनास पत्र देऊन सदर महागाई भत्ता वाढ दिवाळीपूर्वी मंजूर करून देण्याची विनंती केली होती. तथापि या मागणीत अद्यापही शासन स्तरावरून दखल घेतली नसल्याचे नमूद केले जाते. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारी कर्मचारी व निवृत्ती वेतनधारकांमध्ये नाराजी असून केंद्र सरकारप्रमाणे 1 जुलै 2025 पासून लागू होणारी 3% महागाई भत्ता वाढ तत्काळ मंजूर करण्यात यावी. तसेच वाढीव थकबाकीची रक्कम अदा करण्यात यावी अशी ठाम भूमिका घेत आता कर्मचारी संघटनेने या वतीने शासनाकडे औपचारिकरित्या एक पत्र दिले असून त्या पत्रात चतुर्थ कर्मचारी संघटनेने शासनास विनंती केली आहे की लवकरात लवकर शासन निर्णय निर्गमित करून कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनल मार्फत हा व्हिडिओ आपणासाठी व्हायरल केला आहे. मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.